यामिनी. अगदी निलेश सोबत रहा. आपण पुन्हा एकदा ही बातमी सांगतोय, 1 ते 2 दिवसामध्ये या पद्धतीचा तिढा जो आहे एकूणच पालकमंत्री पदाचा तो सोडवला जाऊ शकतो अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते. भरत गोगावले यांना पालकमंत्री करा अशी आग्रही मागणी अगदी पहिल्या दिवसापासून आपण बघतोय शिवसेनेची आहे. आणि निलेश, आपल्यासोबत आमदार महेंद्र थोरवे आहेत. महेंद्रजी, आज जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये पार पडली. या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रण देण्यात आलं होतं का? कारण आमदार म्हणून या बैठकीला आपण उपस्थित असणं अपेक्षित होतं. आजच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीची कोणतीही कल्पना कलेक्टरांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. आम्ही आता ही टीव्हीवरतीच ही न्यूज पाहतोय की जिल्हा नियोजनाची बैठक त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आणि त्यामध्ये आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही. आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत. आमच्या मतदारसंघातले सुद्धा महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि डीपीडीसीच्या बैठकीमध्ये ते प्रश्न आम्ही सोडवत असतो. परंतु अशा पद्धतीने ऑनलाईन बैठक घेत असताना आम्हालाही त्या ठिकाणी ऑनलाईन जरी लिंकही पाठवली असती तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो असतो. परंतु कदाचित हे जाणीवपूर्वक आहे का याची कल्पना आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा करू आणि नक्की काय विषय आहे तो या संदर्भात आम्ही साहेबांच्या कानावर हा विषय आम्ही घालू. कलेक्टर ऑफिसच्या वतीनं आपल्याशी संपर्क साधण्यात आला होता का? कारण खरं तर कलेक्टर देखील आजच्या या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं. आदिती तटकरे देखील या बैठकीसाठी इथं अजित पवारांच्या दालनामध्ये उपस्थित होत्या. मात्र आमदार जे आहेत कलेक्टरांची जबाबदारी होती का त्यांनी आमदारांना कळवायला पाहिजे होतं. परंतु कलेक्टरांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं नाही. याचा अर्थ काहीतरी याच्यामध्ये गोडबंगाल आहे असं आम्हाला वाटतंय. सर, खरं तर पालकमंत्री पदासंदर्भातच निर्णय होणं अपेक्षित होतं. कारण 2 आठवडे झालेले आहेत, या संदर्भातला विषय अजूनही सुटलेला नाहीये. तुम्ही सर्वांना भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांसोबत जे तुमचे पक्षाचे नेते आहेत त्यांच्याशी तुमची चर्चा झाली का या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं? नाही, आम्ही सातत्याने शिंदे साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी बोलतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्री हे भरतशेठ गोगावले यांनाच त्या ठिकाणी करावं ही आमची जाहीर मागणी आहे आणि सातत्याने ती मागणी आम्ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे शिंदे साहेबांकडे आम्ही घेऊन आहोत आणि त्यामुळे लवकरच आम्हाला अपेक्षित आहे की रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना नक्कीच त्या ठिकाणी करतील. परंतु पालकमंत्री जिथं नाहीये तिथं अशा पद्धतीची बैठक घेणं योग्य वाटतंय का तुम्हाला? या संदर्भात तुम्ही बोलणार आहात का? ही संयुक्तिक गोष्ट तुम्हाला वाटतेय का? नाही, माझं तेच म्हणणं आहे की जर कलेक्टर त्या मीटिंगला ऑनलाईन उपस्थित होते तर कलेक्टरांची जबाबदारी त्या ठिकाणी होती की बाबा आमदारांना त्या ठिकाणी कळवायला पाहिजे होतं. जर त्या ठिकाणी आदिती तटकरेला त्या ठिकाणी कळून ती ऑनलाईन त्या उपस्थित राहू शकतात तर मग आम्हाला पण त्या ठिकाणी कळवायला पाहिजे होतं. आम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित असतो. भरतशेठ गोगावले रायगडवर त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. परंतु आम्ही दोन्ही आमदार असतील, भाजपचे आमदार असतील, सगळे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो असतो. या संपूर्ण प्रकरणी आता तुम्ही आज खरं तर कॅबिनेटची बैठक आहे, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात, मुख्यमंत्र्यांचा हा सगळा विषय कानावर घालणार आहात. कारण आदिती तटकरे हा विषय आम्हाला हा विषय खटकलेला आहे आणि हा विषय आम्ही फडणवीस साहेबांच्या सुद्धा आम्ही त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू भेटून त्यांना आणि शिंदे साहेबांना सुद्धा भेटून आम्ही या ठिकाणी सांगू की अशा पद्धतीने रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक जर डावळलं जात असेल तर तो पूर्णपणे चुकीचा विषय आहे. कदाचित मग आम्ही जो संघर्ष या संपूर्ण रायगडमधून आणि त्यावेळेस जो उठाव या ठिकाणी केलेला आहे त्याचा विसर आजच्या राज्यकर्त्यांना पडलाय का असं आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागले. अगदी निलेश, आपण बघतोय की महेंद्र थोरवे असतील किंवा महेंद्र दळवी असतील या दोघांनी सुद्धा नाराजीच व्यक्त केलेली आहे. खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे सुद्धा.